नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर यामध्ये आपण काय बघणार आहोत, 6th स्टँडर्डचं जे सप्तरंगचा सिलेबस आहे त्यामधली 4th नंबरची जी पोयम आहे नवा शिपाई, त्याचे काय काय बघणार आहोत. पहिले शब्दार्थ, त्यानंतर क्वेश्चन आन्सर जे आहेत ते, पोयमच्या खाली जे ग्रामर आहे ते करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्राचे जे क्वेश्चन विचारलेले असतात वर्कबुकमध्ये ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण बघूया शब्दार्थ. कूपचा दुसरा अर्थ येणार आहे विहीर आणि इंग्लिशमध्ये त्याला बोलतात वेल. मनू म्हणजेच काय तर युग, जे जनरेशन आहे ते. खून म्हणजे काय तर चिन्ह आणि इंग्लिशमध्ये येणार आहे त्याचा वर्ड सिम्बॉल. खूनला काय बोलतात तर चिन्ह. काळचे येणार आहे वेळ आणि इंग्लिश वर्ड येणार आहे टाईम. हर्षचा मिनिंग येणार आहे आनंद आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हॅपीनेस. शिपाईचं येणार आहे सैनिक आणि इंग्लिश वर्ड येणार आहे सोल्जर. कलह म्हणजे भांडण आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा फाईट. डोईवर म्हणजेच काय तर डोक्यावर आणि इंग्लिश वर्ड होणार आहे त्याचा ऑन द हेड. मंडूक म्हणजे काय तर बेडूक आणि त्याचा इंग्लिश वर्ड बनणार आहे आपला फ्रॉग. त्यानंतर आहे साधू म्हणजेच काय तर ऋषी आणि इंग्लिश वर्ड येणार आहे संत. घरचं येणार आहे गृह आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हाऊस. त्यानंतर शेवटचं आहे शूरचं येणार आहे पराक्रमी आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ब्रेव. त्यानंतर आहेत क्वेश्चन आन्सर्स. पहिला क्वेश्चन आहे, नवा शिपाई स्वतःवर कोणती बंधने घालू इच्छित नाही. म्हणजे ह्या नव्या शिपायाला कोणती बंधनं नको आहेत. तर उत्तर येणार आहे, नवा शिपाई स्वतःला कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा मानत नाही. म्हणजेच काय तर तो कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे हा म्हणजे पहिली गोष्ट तो मानतच नाही. जाती धर्माच्या नावाखाली नव्या शिपायाला आपला प्रदेश आखून घ्यायला आवडत नाही आणि विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट धर्माचा म्हणून त्याला तेवढ्याच लिमिटेड जागेमध्ये किंवा लिमिटेड ह्याच्यामध्ये राहायला आवडत नाही. त्याला आपल्या विचारांच्या मळ्याला कशाचीही कुंपण नकोसे वाटते. म्हणजे त्याचे जे फ्री माइंडेडवाले जे विचार आहेत त्याच्यावरती कोणाचं बर्डन नको असं त्याला वाटतं. कुंपण म्हणजेच काय तर कोणी मला अडवणूक किंवा बंधन नाही घालू शकत. त्यानंतर येतो 2nd नंबरचा क्वेश्चन आहे, नव्या शिपायाचे मन आनंदित झाले तर का झाले. उत्तर येणार आहे, नव्या युगातील नवा शिपाई पूर्ण जगाला समान नजरेने बघतो. आता हा जो काही नवा शिपाई आहे, हे जे नवं जनरेशन आहे त्याला हा नवा शिपाई समान नजरेनं, म्हणजे त्याच्यासाठी कुठलीही जात कुठलाही धर्म हा मोठा छोटा नाही आहे. त्याच्यासाठी हे सगळं काय आहे तर समान आहे. त्याला सावलीत खेळणारी गोंडस मुले तसेच उन्हात फुलणारी फुले पाहून आनंद होतो. आणि सावलीत जी मुलं खेळत आहेत, झाडाच्या सावलीखाली जी मुलं खेळत आहेत ती त्याला कशी दिसते तर गोंडस क्यूट दिसतात. आणि उन्हात फुलणारी जी फुलं आहेत, म्हणजे उन्हामध्ये सुद्धा ही फुलं एवढी सुंदर पद्धतीने फुललेली आहेत, हे बघून शिपायाला काय झालं आहे तर आनंद झाला आहे. म्हणजेच शिपायाचे मन आनंदित झाले आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, नवा शिपाई काय करू इच्छितो. आता नव्या शिपायाला काय करायचं आहे तर उत्तर आहे, नव्या युगातील नव्या शिपायाला सैनिक बनून शूरपणा दाखवायचा आहे. मग त्याला काय करायचं आहे तर सैनिक बनायचे, सोल्जर बनायचे आणि त्याच्यामध्ये जे धाडस आहे शूरपणा आहे तो सगळ्यांना दाखवायचा आहे. त्याला कोणत्याही एका धर्माचा पाईक न बनता मानवतावादी विचारांचा प्रसार करायचा आहे. म्हणजे तो कुठल्याही एका धर्मामध्ये अडकून न राहता त्याला मानवता, म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे तर मानवतावादी. सो त्या विचारांचा प्रसार करायचा आहे, म्हणजे सगळीकडे त्याला हा विचार पसरवायचा आहे. हे कोणाला करायचं आहे तर नव्या शिपायाला. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या खुणा नव्या शिपायाला सगळीकडे दिसतात. खुणा म्हणजेच काय तर कोणते सिंबल सगळीकडे या नव्या शिपायाला दिसतात. कोठेही गेले तरी नव्या शिपायाला पायाखाली हिरवे गवत आणि डोक्यावर निळे आकाश पसरलेले दिसते. म्हणजेच काय तर हा नवा शिपाई जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याला असं वाटतं की माझ्या पायाखाली सगळी हिरवीगार जमीन आहे आणि माझ्या डोक्यावरती हे निळं आकाश पसरलेलं आहे. त्याला सर्व माणसे आपल्या भावांसारखी वाटतात. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये दुसरेपणा नाही आहे. त्याला सगळी जी माणसं आहेत ही आपल्या भावंडांसारखी वाटत आहेत. नव्या शिपायाला हे सारे आपल्या घरासारखे वाटते आणि ही जी काय आपली भारतभूमी आहे ही नव्या शिपायाला आपलंच घर आहे असं वाटतं.
त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, कोणती गोष्ट नवा शिपाई सहन करणार नाही. म्हणजे कोणती गोष्ट अशी आहे की जी नव्या शिपायाला सहनच होणार नाही, म्हणजे तो अजिबात ही गोष्ट खपवून घेणार नाही. उत्तर येणार आहे, नव्या शिपायाला नव्या विचारांची भूक आहे. म्हणजेच काय, तर नव्या जो शिपाई आहे त्याला नवीन थॉट्स हवे आहेत, चेंजेस हवे आहेत. संकुचित क्षुद्र विचारांनी त्याची भूक भागत नाही. संकुचित क्षुद्र विचार म्हणजेच काय, ज्यांची मेंटॅलिटी खूप कमी असते, म्हणजेच काय, ते जातीवरती किंवा धर्मावरती भाष्य करतात, तिथपर्यंतच ते सीमित असतात. हे जे संकुचित म्हणजे आकुडू म्हणता येईल किंवा क्षुद्र विचार, जे खालच्या जातीचे विचार आहेत किंवा खालच्या पातळीचे जे विचार आहेत, जातीचे नाही म्हणतात, खालच्या जे पातळीचे, म्हणजेच काय, तर दुसऱ्यांना कमी समजणं वगैरे, हे जे विचार आहेत ह्याची भूक त्याला नाही आहे. म्हणजे हे त्याला अजिबात आवडत नाही. त्याच्या विचारांना मर्यादा घातलेली त्याला सहन होणार नाही. म्हणजे त्याचे जे काही विचार आहेत त्याला जर कोणी कुंपण घातलं, बंधनं घातली, मर्यादा घातली, तर त्याला ही गोष्ट अजिबात सहन होणार नाही. अशा प्रकारे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. ब्राह्मण डॅश डॅश साकल्याचा. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. म्हणजे मी ब्राह्मण पण नाहीये, मी हिंदू पण नाही, आणि मी एका कुठल्या पंथाचा म्हणजे जातीचा नाही. तेच पतती की जे आखडती प्रदेश साकल्याचा. कारण जर मी तेवढ्याच जाती धर्माचं जर म्हटलं तर मग माझा प्रदेश जो आहे काय होईल, तो आकडला जाईल आणि त्याचं साकल्य होणार नाही. त्यानंतर येणार आहे, खालील ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. जिकडे जावी तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसतायत. तर ह्याचा अर्थ काय येणार आहे, कवीने कवितेतून सैनिकांच्या मनातील भावनांचे वर्णन केलेले आहे. म्हणजेच काय, तर सैनिकांसाठी ही जी पूर्ण भारतभूमी आहे हे काय आहे, तर त्यांचं घरच आहे, आणि जी सगळी माणसं आहेत ती त्यांच्यासाठी काय, तर त्यांची भावंडे आहेत. कवी म्हणतात की सैनिकाला कुठेही गेल्यावर आपली स्वतःची भावंडे दिसतात. म्हणजे सगळ्या माणसांना सैनिक काय म्हणतो, भावंड मानतो, आणि हे सगळं जे विश्व आहे हे त्यांना काय वाटतं, तर आपलं स्वतःचं घर आहे असं वाटतं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमचा अर्थ लिहू शकता. खाली लिहायचं आहे, विरुद्धार्थी शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा. आता इथे काय दिलं आहे, तर जे अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याचा आपल्याला विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड टाकायचा आहे, आणि जो सेंटेन्स दिला आहे तो कंप्लीट करायचा आहे. राम जवळ उभा आहे. सो त्याचं काय येणार आहे, जवळचा विरुद्धार्थी अपोजिट वर्ड येणार आहे लांब किंवा दूर. मग आता हा सेंटेन्स तयार होणार आहे, राम लांब उभा आहे किंवा राम दूर उभा आहे. तू बाहेर बस. आता बाहेरचा अपोजिट काय येणार आहे, आत. तो सेंटेन्स काय बनणार आहे, तू आत बस. त्यानंतर येणार आहे, लिंग चेंज करा. म्हणजेच काय, तर चेंज द जेंडर. शिपाईचं येणार आहे शिपाईन, भाऊचं येणार आहे बहीण, मुलगाचं होणार आहे मुलगी. साधू म्हणजे जे संत असतात ते, जेव्हा जेंट्स असणार आहे तेव्हा साधू होणार आहे, जेव्हा लेडीज असणार आहे तेव्हा ती साध्वी बनणार आहे. माता पिता, वीर वीरांगना. वीर म्हणजेच काय, जे सोल्जर जेंट्स असणार आहेत ते वीर होणार आहेत, आणि ज्या लेडीज असणार आहेत त्या काय बनणार आहेत, वीरांगना. त्यानंतर वचन बदलायचं आहे, राईट द प्लुरल नाउन. मूल एक असेल तर मूल बनणार आहे, खूप सारी असतील तर काय होणार आहे, मुले. एक असेल तर फूल होणार आहे, खूप सारी फुले होणार आहेत. सुख सुखे, कुंपण कुंपणे, खून खुना, मळा मळे. त्यानंतर आता वर्कबुकमधलं बघूया. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहंस्फूर्तीच्या केंद्राभोवती वेष्टन तेवी जडाचे, अंतसमाची निर्गुण तिलकवरी सदृश सगुण तो पाक, परी अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक. असे तुम्हाला ह्या ज्या लाईन कंप्लीट करायला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही पोयममधून बघून कंप्लीट करू शकता. सेकंड नंबर पण तुम्हाला तसंच करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. म्हणजेच काय, ज्या पोयममध्ये जे लाईन्स आलेल्या आहेत त्याचा अर्थ जो आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे की तुम्हाला याच्यातून काय समजलं. खादाड असे माझे भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी न मलास आहे, कोण मला वटणीवर आणू पाहतो ते मी पाहे. म्हणजेच काय, माझी भूक खादाड आहे. खादाड म्हणजे खूप मोठी आहे. चतकोराने मला सुख मिळणार नाही. चतकोर म्हणजेच काय, तर पावभाग जो असणार आहे तो.
मी विहिरीतील बेडूक नाही, त्यामुळे जर मला बंधनात ठेवले तर मला ते सहन होणार नाही. जर तुम्ही मला बंधनात ठेवणार असेल, कूप म्हणजेच काय तर विहीर, तुम्ही जर मला विहिरीमध्ये मी काय बेडूक आहे का जे विहिरीमध्ये राहणार, त्यामुळे तुम्ही मला कुठल्याही बंधनात मर्यादेत ठेवू शकत नाही, ते मला सहन होणार नाही. कोण मला वठणीवरती आणतो त्याला मी पाहतो. मग आता कोण असं आहे जो मला वठणीवर आणू पाहतोय किंवा माझ्यावर बंधनं घालू बघतोय, हेच मी बघतो. त्यानंतर आहे लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वाही गळे, दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ, त्या सकली मी भरून राहे, कोण मला वटणीवर आणू पाहतो शकतो ते मी पाहे. म्हणजे मला लहान मोठे असा भेद कळत नाही, मला फरक म्हणजे मी सगळ्यांना समान मानतो, माझ्यासाठी कुणीही छोटा किंवा मोठा नाही आहे. कोण चांगला कोण वाईट हे माझ्या लक्षात राहत नाही, दूर जवळ याचा विचार मी करत नाही, मला सर्वत्र सज्जन माणसेच आहेत असे वाटते आणि सगळ्यात मी मिसळून राहतो, मग मला कोण वटणीवर आणू शकतो तेही मी पाहतो. म्हणजे माझ्यासाठी कुणी चांगला कुणी वाईट नाही आहे, कुणी माझ्या जवळचा नाही कुणी किंवा माझ्या लांबचा नाही आहे, आणि मला सगळीच जी माणसं आहेत ती सज्जन म्हणजे चांगली माणसं वाटतात आणि असं वाटतं की मी या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतोय. मग बघूयाच की मला कोण वटणीवरती आणू शकतो. त्यानंतर येणार आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे वन वर्ड सेंटेन्समध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. शिपायाची भूक कशी आहे, तर शिपायाची भूक खादाड आहे. खादाड म्हणजे खूप जास्त आहे. शिपाई आपल्यामध्ये काय पाहतो, तर शिपाई आपल्यामध्ये घराच्या खुणा पाहतो. सावलीत कोण खेळत आहे, तर सावलीत गोजिरी मुले खेळत आहेत. शिपाई कशाचे साम्राज्य स्थापू इच्छितो, तर शिपायाला शांतीचं साम्राज्य स्थापायचं आहे, म्हणजे त्याला सगळीकडे शांती हवी आहे. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजे थोडेसे जास्त आन्सर्स येणार आहे त्याचं. पहिलं येणार आहे शिपाई स्वतःला कुपातील बेडूक का समजत नाही. शिपाई स्वतःला कुपातील बेडूक समजत नाही कारण त्याची दृष्टी संकुचित नाही, म्हणजे त्याला तेवढंच नाही बघायचे, तो फक्त स्वतःपुरता किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींपुरता विचार करत नाही, तर तो काय करतो, तर संपूर्ण आपला जो भारत आहे त्याचा विचार करतो, तो संपूर्ण जगाला आपलं मानतो. जर त्याने स्वतःच्या कुटुंबाभोवती किंवा स्वतःच्या जाती धर्म ह्याच्याबद्दलच जर फक्त बोलला असता तर त्याची जी बुद्धी आहे ही संकुचित राहिली असते, त्याचे विचार संकुचित राहिले असते. पण त्याने काय केलं, तर संपूर्ण जगाला आपलंसं मानलेलं आहे आणि सर्व माणसे समान आहेत असा त्याचा विचार आहे आणि त्याला काय वाटतं, तर सगळीच माणसं काय आहेत, समान आहेत. शिपायाच्या मनात कोणती चिंता आहे व का, शिपायाला कोणती काळजी वाटते आणि का वाटते, आणि उत्तर येणार आहे शिपायाच्या मनात समाजात वाढणाऱ्या अहंकाराची चिंता आहे. म्हणजे समाजामध्ये जो इगो वाढलेला आहे त्याची याला काय आहे, तर काळजी आहे. माणसाच्या मनात मीपणा वाढल्यामुळे भांडणे द्वेष आणि मतभेद निर्माण होत आहेत. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की मीच खूप श्रेष्ठ आहे, हा जो मीपणा आला आहे त्यामुळे काय झाले, तर भांडणं वाढली आहेत, द्वेष म्हणजे एकमेकांचा तिरस्कार करणं, मतभेद म्हणजेच कोणाचीच मतं कोणाला पटत नाही आहेत, हे सगळं निर्माण झालं आहे. आणि म्हणूनच समाजात वाढणारा हा जो अहंकार आहे व त्यातून निर्माण होणारी अशांतता आहे हीच शिपायाच्या मनातील मोठी चिंता आहे आणि ह्याचमुळे शिपायाला काय, तर खूप चिंता वाटते. त्यानंतर येणार आहे खालील शब्दांचे इंग्रजी शब्द लिहा. म्हणजे इंग्लिश वर्ड काय बनणार आहे. लहानचं बनणार आहे स्मॉल, काटेचं येणार आहे थ्रोन, फुलचं येणार आहे फ्लॉवर, कुंपणचं येणार आहे बॅरियर, साधूचं येणार आहे संत किंवा गुड पर्सन लिहू शकता. त्यानंतर येणार आहे विश्व म्हणजे वर्ल्ड किंवा युनिवर्स येणार आहे, मळा म्हणजे फार्म किंवा पॅच येणार आहे आणि मोठेचं येणार आहे बिग. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे समानार्थी शब्द. आता पहिला येणार आहे नवा, नवाचं येणार आहे नूतन, नवे किंवा नवीन, काहीही तुम्ही लिहू शकता. लहानचं येणार आहे छोटा, लघु किंवा अल्प, आणि सर्वत्रचं येणार आहे सर्वव्यापी किंवा चारीकडे. भाऊचं येणार आहे बंधू, तृण म्हणजेच काय, तर गवत किंवा तण, आणि शांतीचं येणार आहे शांतता, चिंता काळजी किंवा फिकीर, खादाड म्हणजे अधाशी म्हणजेच ज्याला खूप खायला लागतं असा. अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचा आहे. पहिला येणार आहे हिंदूही, दुसरा येणार आहे ब्राह्मण, तिसरा आहे सर्वत्र जो बरोबर आहे, डुले, त्यानंतर आहे निर्गुण, त्यानंतर येणार आहे द्व्याही, तृणवृत्ता आणि नीलांबर.
8 नंबरचा येणार आहे खालील शब्दांसाठी कवितेत आलेले पर्यायवाची शब्द लिहा. म्हणजे जमीनचा दुसरा अर्थ किंवा दुसरा शब्द कोणता कवितेमध्ये आलेला आहे, तर जमीनचा आहे भू, गवतचं येणार आहे तृणावृता, विहीर म्हणजेच काय तर कूप, पाहणेचं येणार आहे पाहे, नाहीचं न, आकाशचं आहे निलांबर. म्हणजेच काय तर हे शब्द आपल्या पोयममध्ये आलेले आहे. आता वचन बदलायचं आहे. पुल्लिंगी शब्द गळाचं येणार आहे गळे, दाना दाणे, तारा तारे. त्यानंतर स्त्रीलिंगी पोरचं येणार आहे पोरी, पेरणीचं येणार आहे पेरण्या. त्यानंतर आहे नपुसकलिंग. आता नपुसकलिंग म्हणजेच काय, ज्याच्यावरून आपल्याला स्त्री किंवा पुरुष जातीचा उल्लेख होत नाही किंवा समजत नाही, तर ते काय असणार आहे आपलं नपुसकलिंग. म्हणजे ते चेंजच नाही होणार. घरचं घर येणार आहे, दारचं दार येणार आहे, अंगणचं अंगण, पाऊलचं पाऊले. जेव्हा नपुसकलिंग येणार आहे तेव्हा जसंच्या तसेच लिहायचे आहेत. त्यानंतर न बदलणारी वचनं. आता अशी पण काही वचनं असतात की जी काय बदलतच नाही. पायचं पाय येणार आहे, काष्टाचं काष्ट येणार आहे, ढीकचं ढीक, पुरुषचं पुरुष. सो अशा प्रकारे तुम्हाला या पोयमचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.